मलानी चॅनलचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। मागील गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून हरवलेली मुलगी खांडबारा येथून सोनाली इजाक नाईक ही 20 वर्षीय मुलगी दुपारी 4 वाजता प्रातिर्विधीसाठी जाते असे सांगून गेली। तेव्हापासून घरी परतलीच नाही म्हणून यासाठी मिसिंग मुलीचा शोध घेत नाही म्हणून आंदोलन करण्यासाठी रजनी इजाक नाईक राहणार खांडबारा यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याबाबत निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनात नमूद केल्यानुसार दिनांक 25/11/2020 पासून कुमारी सोनाली इजाक नाईक ही 20 वर्षीय मुलगी 4 वाजता प्रातिर्विधीसाठी जाते असे सांगून अद्यापपर्यंत परतलेली नाही। यासाठी गेल्या 28/11/2020 रोजी विसरवाडी पोलीस ठाण्यात तिची हरवल्याबाबतची तक्रार दाखल केली होती। त्यावेळी पोलिसांकडून कासवगतीने तपास सुरू असल्याकारणाने तिचा तपास स्वतः रजनी इजाक नाईक यांनी सुरू केला। ती मुलगी अक्कलकुवा येथील जाकीर शेख अब्दुल हमीद राहणार शिक्षक कॉलनी अँग्लो उर्दू हायस्कूल जवळ अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार हा व्यक्ती तिला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून घेऊन गेला आहे। याबाबत ती अक्कलकुवा येथे जाऊन त्याचा तपास केला असता सदर व्यक्तीची बहीण नसरीन मुस्तफा मकरानी आणि यास्मीन बानो अल्ताफ पठाण राहणार अक्कलकुवा जिला नंदुरबार या भेटल्या असता त्यांना विचारले असता कि मेरा भाई उसको भगा के लाया है, वो अभी घर पर नहीं है, बाहर गांव निकल गए हैं। मुलीच्या आईने विचारले असता त्यांनी उत्तर दिले की अभी वो बच्चे पैदा करके ही वापस आएगा। अशा बाबतीत तिला धुडसून या ठिकाणून अक्कलकुवा येथून हकलून लावले आणि या बाबतीचा न्याय मागण्यासाठी सदर महिला तिच्या तपास लावण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे वारंवार आणि सदर पोलीस ठाण्यात वारंवार तपास करण्यासाठी पोलिसांमागे तगादा लावून सुद्धा अद्यापपर्यंत तपास न लागल्याने या बाबतीत पोलिसांना संपूर्ण मुलीच्या बाबतीची माहिती देऊन देखील तर मुलीचा ताबा घेण्यास जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आज जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली विशाल वळवे तसेच जिल्हा सरचिटणीस भाजपचे राजेंद्र गावित तसेच बजरंग दल जळगाव विभाग प्रमुख रोहन गिरासे तसेच भाजपा व्यापारी सरचिटणीस अनिल शर्मा, भाजपा तालुका सरचिटणीस नवापूर वरुण गावित, भाजपचे तालुका सरचिटणीस युवा मोर्चाचे राहुल वाडिले, मनीष किलू गावित, गीता देसाई, कल्पना बसावे, मिनुबाई वळवी आदी उपस्थित होते। शैलेंद्र चौधरी। खांडबारा येथील एका आदिवासी समाजाच्या मुलीला अक्कलकुवा येथील जाकीर मकरानी नावाच्या व्यक्तीने पळवून नेलं आणि जाकीर मकरानी हा जो आहे सराईत गुन्हेगार आहे। सातत्यानं तो वेगवेगळ्या पद्धतीनं खोटे आमिष दाखवून मुलींना पळवत असतो, लग्न करत असतो, पुन्हा सोडत असतो। परंतु या ठिकाणी रजनी नाईक हिला त्याने गेल्या 1.5 महिन्यापासून या ठिकाणी गायब केलं आहे, पळवून नेलं आहे। ही बाब अतिशय गंभीर आहे। खरं तर मकरानी याच्या मानसिकतेची या ठिकाणी तपासणी झाली पाहिजे। सातत्यानं तो गरीब आदिवासी महिला असतील, इतर समाजाच्या महिला असतील, त्यांचं शोषण करतो, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं आमिष दाखवतो आणि अशा प्रकारचं शोषण करण्याचं हे कृत्य त्याचं थांबलं नाही आणि म्हणून रजनी नाईक यांच्या मातुश्रीनं पोलीस स्टेशनला या संदर्भात फिर्याद दिलेली आहे। महाशय पोलीस अधीक्षक श्रीमान पंडित साहेब आणि ॲडिशनल SP पवार साहेब यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं। या निवेदनात मागणी केली आहे की तात्काळ रजनी नाईक याचा शोध घेतला पाहिजे। तिचं जीवाचं बरं वाईट या ठिकाणी होऊ शकतो म्हणून मकरानी याला तात्काळ ताब्यात घ्यावं, मुलीला तिच्या आईचा ताब्यात द्यावं अशा प्रकारची आम्ही विनंती केली, मागणी केली आणि अशा प्रकारचे कृत्य जिल्ह्याभरामध्ये काही विषारी विचाराचे लोक या ठिकाणी करतायत, त्यांचा देखील या ठिकाणी शोध घेणं गरजेचं आहे। अन्यथा या जिल्ह्यातलं शांततामय सौंदर्याचं वातावरण या ठिकाणी बिघडू शकतो। जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मागणी केली
आणि आगामी काळामध्ये अशाच पद्धतीनं जर मक्राणीचं कृत्य जर सुरू राहिलं तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता योग्य तो या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून सनदशीर मार्गाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करेल, याची देखील या ठिकाणी प्रशासनाने नोंद घ्यावी.